स्वरूपिणी राजराजेश्वरी प्रत्येकाने आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं. ज्यांना कुलदेवी माहिती नसेल त्यांनी महालक्ष्मीचं नाव घ्यायचं. कुलस्वामिनी कृपा आशीर्वाद प्राप्त्यर्थम अखंडित भवानी शंकर महाकाल. आता सगळ्यांनी म्हणायचं अस्माकं सर्वेषां सकल कुटुंबानां सकल परिवाराणां अखंडित सद्गुरु चरणसेवा प्राप्त्यर्थम अखंडित सद्गुरु चरणेषु अनुसंधान सिद्ध्यर्थम भवानी शंकर श्री महाकाल रुद्र देवता प्राप्त्यर्थम भक्ति ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम. आता ज्यांचे मुलं असतील त्यांचे विवाह झाले नाही त्या विवाहासाठी जे मुली असतील आणि म्हणायचे पुत्रस्य विवाहाचे कार्याः त्वरित विवाह योग दीर्घ आयुष्य प्राप्त्यर्थम. आता आपल्या मनातील जी काही तीव्र इच्छा असेल, खूप इच्छा असतात, पण त्यातली फक्त एक जी तीव्र व्हावी लवकरात.
देवताभ्यो नमः उत्तरांग नमस्कारं समर्पयामि। यां ओम अभ्यारमिद्रयो निष्ठं पुष्करे मधु अवतस्य विसर्जने यान्तदेवगणाः सर्वे पूजामानाः पादवेष्टकानां सर्वं पुनरागमनाय च गच्छकः आवाहित देवता उपासयामि गच्छ गच्छ सर्वश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर यत्र ब्रह्मा देवदेव तत्र गच्छ दाचन अग्निं विसर्ज्य अग्निचं जसं आवाहन केलं तसं विसर्जन करावं। विसर्जित पूजा पीठे धान्य कलश प्रतिमा अधिकारिणे आचार्याय स्तुभ्यमं संप्रदते प्रतिगृह्णामि। हे जे काय आपण देवांचा याच्यासाठी ज्या गोष्टी आणलेल्या आहेत त्याचा विनियोग झाला आणि ते सगळे आम्ही आचार्याला गुरुजींना देतो प्रार्थना केली आणि तुम्ही हे स्वीकार असं म्हटल्याने आम्ही स्वीकारतो। प्रतिगृह्यता म्हणजे तुम्ही हे स्वीकारा, प्रतिगृह्णामि म्हणजे आम्ही स्वीकार। आता हाताची ओंजळ करा, तुम्ही ओंजळ करा, त्यांच्या ओंजळीत तुम्ही वहिनी पाणी टाका, तुम्ही यांच्या ओंजळीत पाणी टाका। शांतिरस्तु म्हणा अनेन मत्कृतेन देशकालादि अनुसारतः संकल्पित शिवमहापुराण तथा अंगत्वेन मृत्युंजय होम हवन आख्येन कर्मणा भगवान सकलारिष्ट निरसनकर्ता आयुः आरोग्य प्रदाता ईश्वरः दीयतां शृण्यतां नामध्ये तुम्ही नमः तत्सदब्रह्मार्पणमस्तु। हो ब्राह्मणः मम गृहे समस्त शिवभक्त गृहे सदा सर्वदा शान्तिः पुष्टिः तुष्टिश्च अस्तु इति भवन्तः ब्रुवन्तु। शान्तिः पुष्टिः तुष्टिश्चास्तु। सगळ्यांच्या घरी शांती समृद्धी समाधान सगळ्यांना प्राप्त हो आणि भवानी शंकराची आणि नवग्रहांची सद्गुरूंचे अखंड कृपा प्रसाद तुम्हाला प्राप्त हो असा आशीर्वाद आम्ही सद्गुरूंकडे आणि भवानी शंकराकडे तुमच्यासाठी मागितलं की खास तुम्हाला पवित्र काढून टाका, पवित्र करते।
गजवदना एका जनार्दन शरण एका जनार्दन शरण नमोस्तु वरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो जनसंस्थितो गणपतिं कुर्याद्वयोर्मङ्गलं सुमुहूर्त शुभमङ्गल सावधान
शङ्करे तदक्षुमङ्गलो भद्रवाजी वदेह भद्रं तु दक्षिणतो सुमङ्गलो भद्रवाजी चाकुचिते मानस्तेन ईशतमादशंसो बृहद्वरेम विदधे सुमीराः सुमङ्गलीर्यमनोरिमां समेत पश्यताम् सौभाग्यमस्यै कमी वंदनामृतोर्पक्षेमाप्रतात देवाला थोड्याशा अक्षता व्हायच्या चरणाशी वस्त्रोपवस्त्रार्थे यज्ञोपवीतार्थे अक्षतां समर्पयामि. आता प्रत्येकाने हातावरून तोंडामध्ये पाणी सोडायचं आहे. वस्त्र यज्ञोपवीतांते आचमनीयं समर्पयामि. आता गंध भिजवलेला आहे छान. तेव्हा करंगळीच्या शेजारच्या बोटाने देवाला इथे पार्वती आहे, गणपती आहे, सगळ्यांना थोडं गंध लावायचंय कपाळाला. देवाला ही करंगळी आहे, त्याच्या शेजारच्या बोटाने गंध लावायचं. करंगळीचं शेजारचं बोट. श्रीगंधम चंदनं दिव्यं गंध. सगळे देवता आपल्या समोर बसलेले आहेत. अशी धारणा करा. छान गणपती बसलाय, कार्तिकेय बसलेला आहे, पार्वती बसलेली आहे आणि त्यांना आपण गंध लावतोय. श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यता विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. आता अलंकार, देवाला अलंकारार्थे अक्षता. छान उत्तम असे अलंकार आणले अशी धारणा करून अलंकार व्हायचे म्हणजे अक्षता व्हायचे. अलंकरणार्थे अक्षता समर्पयामि. पार्वतीचं जे रूप आहे त्याला हळदी कुंकू व्हायचं थोडंसं. तिथे आहे थोडंसं हळदी कुंकू व्हा. हरिद्रास्मरणवर्णा सर्व सौभाग्यदायिनी सर्वांगात्याय देवीत्वं प्रतिगृह्यतां. हरिद्रात्रिं संयुक्तं कुङ्कुमं कान्तिदायकं वस्त्रालङ्कृतं देवीत्वं प्रतिगृह्यतां. पार्वत्यै नमः. हरिद्रां कुङ्कुमं सकलसौभाग्यपरिमलद्रव्ये समर्पयामि. ॐ तस्मात् शिवाय एकेशोभयातः गावो भजन्ते तस्मात् जातः मार्जारी सुगन्धिः मानत्यानि निवेद्यो मया कृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. आता मी भवानी शंकराचे अष्टोत्तर नामं घेतो. एक एक नावाला नमः शिवाय नमः असं म्हणून आपण पाहायचं आहे. आणि बिल्वपत्र नसतील म्हणजे जेवढे असतील तेवढे पहा, नाहीतर फुलांच्या पाकळ्या व्हायला तरी चालतील. आपण नसतील तर अक्षता व्हायला तरी चालतील. आपण या ठिकाणी पूजन करतोय हेच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आणि मनातल्या मनात छान त्यांच्या चरणावर आपण एक एक बिल्वपत्र वाहतोय. धारणा करा. काय झालं? चला सुरुवात करूया. हा. ओम शिवाय नमः. ओम महेश्वराय नमः. ओम शंभवे नमः. ओम पिनाकिने नमः. ओम शशिशेखराय नमः. ओम वामदेवाय नमः. ओम विरूपाक्षाय नमः. ओम कपर्दिने नमः. ओम नीललोहिताय नमः. ओम शंकराय नमः. ओम शुभ्रपाणिने नमः. ओम खड्वांगिने
ओम कनेकरदाज्यंशं प्रप्रवासरियर्तिवादमजेवरावां सुमंगलशशुने भवासि मात्वा काचित् बसून घ्या सर्वांनी. मात्वा शेन बुधवादी सोपर्णो महात्वा विदधशुमान् वीरो अस्ता विक्रामनो प्रदिशं कनेकरदात् सुमंगलो भद्रवादी वदेह अवक्रन्ददक्षिणतो ग्रहाणां भद्रवादी स्वातन्ते मानस्ते नदी शतमाधवंस उदात्वरेम विदते सुवीराः. आता एक फूल गंधामध्ये उडवायचं आणि त्याला थोडंसं पाणी लावायचं गंध अक्षर आणि ते फूल देवाला अर्घ्य म्हणून देवाच्या हातावर सोडायचं किंवा ते पाणी पूर्ण हातावर सोडलं तरी चालेल. ओम त्रिभागभूत भवे पुरुषकालोस्य हा भगत पुनः ततो विष्णोम्य प्राणसाशनाशने अभि भूर्वस्ता छान भवानी शंकराला अर्घ्य प्रदान केले म्हणजे पाणी किंवा ते फूल त्या मूर्तीवर हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. घाई होत नाही ना सगळ्यांना कळतंय? तस्मात् विराजो पुरुषः सदा भक्ती अभिनवश्चात् भूतभोराः भवानी शंकर महादेवाभ्यः आपल्या हातावर दोनामध्ये 3 वेळा पाणी सोडायचे. भगवंताला आचमन म्हणायचे म्हणजे हातावर नुसतं 3 वेळा पाणी सोडायचं. आचमनीय समर्पयामि. ओम पुरुष साधे वाले आपण हे सगळे नद्याचं पाणी आणलेलं आहे. त्या पाण्याने भगवंताला स्नान करायचं म्हणजे फक्त एक पळी पाणी भगवंताच्या चरणात म्हणजे भगवंतावर सोडायचं. आता मूर्तीवर एक पळी पाणी थोडंसं सोडायचं म्हणजे स्नानासाठी मूर्ती शांततेला सोडायचं. ओम जे पुरुष साधे वाले गंध अक्षर आणि फुलाची पाकळी थोडं गंध पाणी करून ते पाणी देवावर सोडायचं. नंतर ईश्वरीं सर्वभूतानां तामेवोपरिवेश्यं षष्ठं गंधोदक स्नानं समर्पयामि. सोडायचं पाणी षष्ठं गंधोदक स्नानानंतरेण शंकर श्री महाकाल
रुद्र देवता कृपा आशीर्वाद त्रेतायुगानंतर समाजाचे तोपर्यंत एकच समाज होता, एकच वर्ण होता, त्याचं नाव हंस वर्णच आहे. सगळेच जण सच्चे हंस वर्ण. पण माणूस तसा डायल्यूट व्हायला लागला, हळूहळू सज्जनता त्याची कमी व्हायला लागली. मग 4 डिपार्टमेंट मध्ये त्यांना विभागण्यात आलं. शिक्षक वर्ग जो आहे त्याला पूर्वीचं नाव आहे ब्राह्मण. पोलीस आणि मिलिटरीचे लोक आहेत त्यांचं नाव आहे क्षत्रिय. व्यापारी विभाग जे आहेत त्यांचं नाव वैश्य. आणि या तिघांनाही पायाभूत सुविधा देणारा जो वर्ग आहे त्याचं नाव शूद्र वर्ग. ही जुनी नावं फक्त आहेत लक्षात. हे आजही आहे, फक्त तसं म्हणत नाव फक्त बदललं. टायटल बदलला, आजचा माल तोच आहे. आजही कोणी शिक्षक आहे की नाही, आजही मिलिटरीत आणि पोलीस खात्यात आहेत की नाही, आजही व्यापार चालतोच की नाही, आणि इंजिनियर सांगतो, हे सगळे शूद्र वर्गातले. कारण ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतात. हे लक्षात घ्या, आपल्या पूर्वजांना मूर्ख म्हणायची चूक करण्यापूर्वी विचार करायला पाहिजे आपण शहाणे असतो. कारण आपल्या पूर्वजांनीच मांडलेली व्यवस्था आहे. हल्ली ऑब्जेक्शन फार घेतले जातात बघा, म्हणून मी हे बोलत असतो. मग ते गोष्टी वाय 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 करतात. तो सज्जन होता, म्हणजे सज्जन असायला पाहिजे. कारण शिक्षक म्हटल्यानंतर शिक्षकाने आपल्या आग्नी राहायला पाहिजे ना. शिक्षकच जर कोपऱ्यावर सिगारेट होतो, विद्यार्थ्यांना आदर वाटेल का त्या सिगारेट होणाऱ्या शिक्षकाबद्दल? म्हणून त्याला नियम आहे. ब्राह्मणाला नियम काय अनभिज्ञ धाक राहायला पाहिजे विद्यार्थ्याच्या अंतःकरणात. आपल्याला लहानपणी होता बघा शिक्षकाबद्दल आदर तर होता, धाकही होता. आणि नाही आदर ठेवला तर तोही वेगळा धाक होता. बरं, आपल्या आई वडिलांनी सांगितलेलं असायचं, फोडून काढा. पूर्ण होतं की मी सांगतो. आता हात नाही लावायचा. त्या चेन्नईला एका मुलीला 5वीतल्या टीचरनी फक्त असं केलं, का नाही होमवर्क करायचं, फक्त असं जोरात. तिच्या आई वडिलांनी केस घातली तिच्यावर.
त्या मॅडम विरुद्ध आणि 50,000 रुपये आणि क्षमा मागणं. क्षमा मागणं सॉरी बाळा. आठवत पेपरला आली ती बातमी म्हटली. आणि 50,000 रुपये आपल्या वेळेला जर अशी योजना असती कोणत्याही चालू ऐकणाऱ्या माणूस समजू नये, तो प्रत्यक्ष रुद्रच आहे असं समजून त्याला नमस्कार करावा. कुणाला? शिवमहापुराण ऐकणाऱ्याला. किती भाग्यवान आहात. लगेच तुम्ही असं पाठच असतो पाहिजे. अरे शिवमहापुराणातली व्यासाने लिहिलेली ओळ आहे, मी नाही लिहिलेली. शिवमहापुराण प्रामाणिकपणे ऐकणारा श्रोता जिथे जातो त्याची पायधूळ हे तीर्थक्षेत्र ठरतं. किती लकी आहे बघा तुम्ही. बरं, सगळ्या दानांची फळं फक्त एका शिवमहापुराणाच्या प्रामाणिक श्रवणाने प्राप्त होतात. अमृतानं एक मनुष्य अमर होतो, शिवमहापुराणानं पिढ्यानपिढ्या अमर होतात. तुम्ही इथे आलेले आहात, तुम्ही ज्या लेकरांवर प्रेम करता त्या लेकरांची काळजी शंकर घेतात, आणि आज इथे नाहीये त्या पितरांची काळजी शंकर घेतात. तीच कथा तर येणार आहे. शिवमहापुराणाकरता फक्त तुमचा विचार करू नका, तुमचा तर कल्याण होणारच आहे, तुमचं काय माझं काय. पण आता जे नाहीये असे पूर्वीचे पितर जे कोण असतील त्यांना तिथे जे पाहिजे असेल त्या लोकांमध्ये ते त्यांना मिळतं आणि त्यांची सद्गती होते आणि पुढच्याही पिढ्यांचं कल्याण होतं. हे कशाला लिहितील? व्यासानं काय भागवत थापायचे का ते ग्रंथ? त्यांना काय मिळवायचं सांगा. याच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे. गंमत काय माहिती का, जे नाशिवंत आहे त्याच्यावर आपली श्रद्धा आहे आणि जे शाश्वत आहे त्याच्यावर आपली श्रद्धा आहे. खरंच असं दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 आई दिगंबरा
रामकृष्ण हरी. जा उमा, मोठी साखळी करा, मोठी करा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जा मध्ये जा तुम्ही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा पाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीराम जय राम जय जय राम. 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 वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद. फुगडी कोणाला खेळायची असेल तर या. खाली दगड आहे ना. माझे आई मराठा माझे आई मराठा. रामकृष्ण माझे आई मराठा.
मोठी साखळी करा, मोठी करा. मध्ये या तुम्ही. काय हवं आणि काय नको अशा सगळ्या मागण्या आम्ही तुमच्यासाठी भगवंताकडे मागितल्या. आणि त्याच्यानंतर ह्या ज्या जलाचं जे पाणी आम्ही मंत्रवत केलंय त्या पाण्याने त्याच्यामध्ये सगळ्या नद्यांचं सगळ्या समुद्रांचं इथे आपण आवाहन पूजन केलंय. त्या सगळ्या समुद्राचं स्थान नद्यांचं स्थान आज तुमचं झालंय. तो पवित्र जल जो आहे त्या पवित्र जलाने तुमच्यावर अभिषेक केला. त्या ठिकाणी वरुण पूजन इथे संपते. गणपती पूजन आणि वरुण पूजन. आता तिसरं जे आहे ते गौरींचं पूजन म्हणजे त्याला मातृका पूजन असं म्हणतात. आता जीवनामध्ये आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत पण आपल्याकडे धैर्य नसेल तर आपण कोणतीच गोष्ट करू शकत नाही. आणि धैर्य शक्ती देण्याचे काम ही शक्ती देवता म्हणजे मातृका करत. जर माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे अक्षरशः रस्ता क्रॉस करायचा जर कॉन्फिडन्स असेल तर आपण साधा रस्ताही सुद्धा क्रॉस करू शकत नाही. म्हणजे काय की जीवनामध्ये आपल्या मागे जी संकटाला तोंड देण्यासाठी जे धैर्य लागतं ते सगळं आपल्याला या शक्ती देवतेकडनं होतं. त्याच्यात ते गौरी महाशक्ती अशा 27 प्रकारच्या मातृका आणि जे 16वी जी आहे ती आपली कुलस्वामिनी आहे. म्हणजे सगळं आमच्या जीवनामध्ये कितीही संकट आले त्या संकटाला सामोरं जाण्याची ताकद या सगळ्या देवींकडनं आम्हाला मिळो अशा प्रार्थना आपण त्याला केली. आणि हे सगळं इथे सांभाळण्याचं काम आता या दोन्हींचं आपण इथे विसर्जन करतो पण गौऱ्यांचं विसर्जन करत नाही. कारण तिथे या 7 दिवस तिथे स्थानपन्न केले जातात. कारण त्या सगळ्यांचं ती शक्ती स्वरूप हे सगळे सांभाळत करते. कसं आहे की प्रत्येकाला आई जवळ असली की कधीच टेन्शन येत नाही. तसं 27 मातृका ह्या आपल्याजवळ राहणार आहे आणि 7 दिवस त्यांचं आपण रोज पूजन करणार आहे. त्या ठिकाणी यांचं इथे पूजन केलं. गणपती पूजन, वरुण पूजन, मातृका पूजन. त्याच्यानंतर येतं नांदी श्राद्ध. सगळ्यांच्या आपले जे वडील आजोबा पंडोबा जे सगळ्यांचे आहेत त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपण इथपर्यंत आलो. आपल्याला चांगले संस्कार आपल्याला त्यांनी दिले तर त्यांचे सुद्धा आशीर्वाद या ठिकाणी आपल्याला हवे. म्हणून इथे आपण नांदी श्राद्ध केलेली सांगितले की तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित आणि आम्हाला आशीर्वाद म्हणून सगळ्यांच्या वडील इथे नांदी श्राद्ध केलं आहे. आणि नांदी श्राद्ध झाल्यानंतर ह्या सगळ्या नांदी श्राद्ध झाल्यानंतर या सगळ्या आपले जे काही पूर्वज असतील त्या सगळ्या पूर्वजांना आपण आवाहन करून त्यांना सांगितले पण त्यांच्या पाय त्यांचं चरण धुण्यासाठी आपण ते पाणी सोडतो. त्यांच्या पूजनासाठी पुष्प सोडतो आणि त्यांच्या भोजनासाठी आपण काही द्रव्य सोडतो. त्यांना नांदी श्राद्ध म्हणतात की त्यांचे कारण काय की पूर्वजांचे जर आशीर्वाद असतील तर सगळे कार्य पुढे व्यवस्थितरित्या होते. या पूर्वजांनी सगळ्यांच्या वतीने त्या सगळ्यांचे जे पूर्वज आहेत त्यांचं इथं पूजन केलेलं आहे. त्यांना नांदी मंगल प्रसंगी केलं जाणारं श्राद्ध त्याला नांदी श्राद्ध असं म्हणतात. आणि नांदी श्राद्ध केल्यानंतर आता आपल्या शास्त्रामध्ये कसं आहे की वस्त्र ही अशी गोष्ट आहे की किती जरी असली तरी ती कमी पडते. प्रत्येकाला माहिती आहे साड्या असतात पण दिसायलाच नसतात आणि ठेवायला जागा नसते. त्र्यंबकं गौतमी कटे हिमालये केदारं पुष्करेशं शिवालय एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन. इसका जब हम लोग चिंतन करते हैं तो ऐसा लगता है कि ज्योति माने प्रकाश, ज्योति माने प्रकाश, ज्योतिर्मय लिंग माने भगवान का चिन्ह जिसकी स्थापना जहाँ जहाँ पर है जहाँ भगवान का दिव्य ज्योति विद्यमान है. तो ये जो 12 प्रकार के ज्योतिर्लिंग जो अपने पूरे भारतवर्ष में है दक्षिण से लेके हिमालय पर्यंत ऐसा लगता है कि ये देश शिव अधिष्ठित है. भगवान शंकर के द्वारा सुरक्षित है. किसी अच्छे विद्वान ने लिखा भारतवर्ष में 2 चीजें हैं. दक्षिण में देखो तो समुद्र, उत्तर में देखो तो हिमालय. और हिमालय में
कैलाश में भगवान शंकर, केदारनाथ, दक्षिण समुद्र की जो बातें आती तो उसमें वैष्णव पद्धति से यदि विचार किया जाए तो वहाँ पर समुद्र साई, बटपत्र साई भगवान बाल कृष्ण का चिंतन होता है। तो किसी ने लिखा, एक समुद्र सलिले बटपत्र साई, चान्य समुद्र सरधे त्रिपुर प्रवेत्ता, ओवानयोरधिक इत्यनुचिंत वृद्धा। किसी ने ऐसा सवाल। हे 7 दिवस श्रवण आपण सांगणारे गोवा आहेत, वाचणारे आपले मांडवगणी गुरुजी आहेत, पण आपण फक्त श्रवण करणार आहोत. श्रवणाचा संकल्प सोडला, त्यामुळे आता सगळ्यांच्या वतीने संकल्प सोडला की मध्ये उठून जायचं नाहीये. 7 दिवस श्रवणाचा पण संकल्प केला, त्याच्यामुळे तर 7 दिवस आपल्याला ऐकायचे. मग हा संकल्प झाल्यानंतर हे कार्य सिद्धी देण्यास गणपतीचा आशीर्वाद ते सगळं पुढे जातायचे. म्हणून या ठिकाणी आपण गणेश पूजन केलं. गणपतीचं पूजन का, की गणपती हा निर्विघ्न अर्थ आहे. आपण कोणतंही कार्य ठरवलं तर ते निर्विघ्नपणे पार पडण्याची गणपतीची कृपा असल्याशिवाय पूर्ण होत नाही. कधी कधी आपण बघतो की यांना किती हे सगळं मॅनेज करताना किती वेगवेगळे संकट येतात, पण ते सुद्धा त्याच्या आशीर्वादाने ते निघून जाताना ते कार्य व्यवस्थित होतं. म्हणून कोणतंही कार्य करताना, काहीही करताना एक गणपतीला नमस्कार करावा आणि पुढे जावं असं म्हणतात. म्हणजे तुम्ही घरी असताना आपण झाडाला दूध आणायला जरी गेलो तरी गणपतीला नमस्कार करायचा आणि बाहेर पडायचं. म्हणजे आपण ज्या कार्यासाठी जातो ते कार्य पूर्णत्वाला जातो. म्हणून जे गणपतीचं पूजन केलं, गणपतीला जे आवडतं ते अगदी श्रद्धेने भक्तीने आपण त्यांना अर्पण केलं आणि गणपतीचा आशीर्वाद गणपतीला प्रार्थना केली की भगवंता हे गणपती राजा तुझ्या आशीर्वादाने हे कार्य खूप सिद्धीस देईल. त्यानंतर हे 2 जे कलश आहेत त्याला वरुण म्हणतात. वरुण म्हणजे पाण्याची देवता आहे. तसं आपल्याला श्वास आवश्यक आहे, तसंच पाणी आवश्यक आहे. आता पाणी जर नसेल तर आपण विचार करू शकतच नाही. त्यामुळे या पाण्याची भरपूर या 7 दिवसामध्ये इथे भरपूर पाणी आपल्याला मिळो. वरुण देवताची कृपा करा. एक दिवस जरी पाणी नाही आले तर सगळे माय आणि शेखर दादा आणि अनिल दादांना फोन करतील की कुठे पाणी आलं नाही. त्याच्यामुळे त्या पाण्याची उपलब्धता भरपूर, कारण पाणी म्हणजे जीवनच आहे. त्या पाण्याची सुद्धा भरपूर कोणालाही कशा प्रकारचं पाणी कमी पडू नये त्या पाण्याच्या आशीर्वाद राहावं जलदेवतेचे. आणि तो कलश आपण सगळ्यांच्या वतीने मस्तकात लावला आणि त्यांना प्रार्थना काय केली, समुद्र, नद्या, पर्वत, डोंगर हे जसे स्थिर आहे तसं आमचं सगळ्यांचं आयुष्य भगवंता तुझ्या आशीर्वादाने स्थिर राहू दे म्हणून त्यांना आशीर्वाद मागितला. आणि तो कलश ठेवून त्याच्यानंतर तुमच्यासाठी काही आम्ही मागण्या केल्या. त्याच्यात सगळ्यात पहिली मागणी काय सांगितली, शांती. सगळं आहे पण शांती नसली तर
आणि त्या 4 युगांना 4 नावं आहेत आपल्याकडे. पहिलं आहे ते सत्ययुग किंवा कृतयुग. एकच नाव, कृत किंवा सत्य. हे 17,28,000 वर्षांचं आहे. दुसरं आहे ते त्रेतायुग, जेव्हापासून राजे लोक निर्माण झाले, क्षत्रिय निर्माण झाले, रक्षण करण्याची जबाबदारी आहे. हे 12,96,000 वर्षांचं आहे. तिसरं आहे ते द्वापर युग, हे 8,64,000 वर्षांचं आहे. आणि आत्ताच्या युगात आपण आहोत त्याचं नाव आहे कलियुग. हे कलियुग 4,32,000 वर्षांचं आहे. हा कुणी काउंट केलाय, कुणी मोजलंय? व्यासानी. व्यासाला घोडायचं असेल तर आपण मोजा, मग ते आम्ही सांगत होतो पोथीमध्ये. आणि एवढा आपला विचार करा, एवढा व्यास विस्तार करू शकतो त्याला व्यास म्हणतात ना. वर्तुळाला मध्यबिंदूतून परिघापर्यंत छेदणाऱ्या रेषेला व्यास असं म्हणतात. व्यासाची व्याख्या काय आहे? व्यास आपण भूमिकेमध्ये शिकलो. केंद्रबिंदूतून दोन्ही परिघांना जोडणारी किंवा छेदणारी रेषा, म्हणजे याला वर्तुळाचा आवाका काढला याला व्यास नाही. जसं आपल्या संस्कृतीचा, आपल्या धर्माचा, वेदांचा, सगळ्या ज्ञान परंपरेचा आपल्याला आवाका कळला तर आपण व्यास. अर्धा कळला तर त्रिज्या, बरोबर आहे की नाही? आणि यातलं काही कळत नाही ते नुसते मज्जा. पडली तरी त्याच्याच अंगावर पडतात, नाही पडली तरी झाडासकट बेलाची पानं त्याच्याच अंगावर आहे. फुलं त्याचीच आहेत हो. या केवळ उपचाराने त्याची माझ्या कृपा होईल असं वाटतं ज्याला, तो देवाला उपचाराने खरेदी करू इच्छितो. तेव्हा तरी ही भूमिका लक्षात आली पाहिजे की कुठल्याही गोष्टीने त्याला खरेदी करता येणार नाही. मी त्याला विकला जाणं सोपं आहे. जन्ममधीच्या श्वासा इतके मोजियले हरिनाम बाई मी विकत घेतला श्याम. चला शिवपुराणाबद्दल काय काय कोण कोण म्हणताय याचा थोडासा आपण विचार करूया. आपण ऐकला असेल हा विषय ताजपुरात बऱ्याचदा येतो. बद्ध, मोक्षु, साधक आणि सिद्ध. बद्ध म्हणजे बांधला गेलेला, देहाने बांधला गेलेला, जगातल्या वस्तूंनी आणि व्यक्तींनी बांधला गेलेला, मान अपमानाने बांधला गेलेला. त्याला असं वाटतं हे सगळं खरंच आहे. अशा बद्धांमध्ये 2 प्रकार पडतात, एक पामर आणि दुसरे विषयी. माझ्याजवळ पैसे असल्यानंतर मी सुखी होईन असं ज्याला वाटतं त्याला शास्त्रातील पामर म्हणजे बिचारा असं म्हणतात. आणि पैसे कमी जास्त असतील. इंद्राणी मत्वभूतये वरुणानी सर्वतये नमस्ते शारदे देवी सरस्वती नमस्ते वसत्वं मम विभागे सर्वविद्याप्रदा भव पुस्तकस्तु सरस्वते नमः. भाक्षतपुष्पं समर्पयामि. नमोस्तुरङ्गाय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षरप्रभावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः. ऋतोऽस्मि श्रश्यामि सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षरप्रभावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः.
यावती वै देवता सर्वा ओम आस्वस्तिन आस्वस्तिन पूषा विष्णुवेदाः तस्य नस्तारक्षो हळद फक्त कुंकुम ओम स्वस्तिन स्वस्तिन पूषा विष्णुवेदाः तस्य नस्तारक्षो वरिष्ठनेमि स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु गणपति गोत्रे उत्पन्नः चंद्रशेखरः यजमानः अहं वासिष्ठ गोत्रे उत्पन्नः गोविंद शर्मा ब्राह्मणं शिवपुराण पारायण करतारन्त्वाम् अहं ऋणे कृतोऽस्मि करिष्यामि ब्राह्मण हस्ते गन्धात् पान्तु सुमङ्गलं चास्तु क्षतः पान्तु सौष्यमस्तु ताम्बूलं पान्तु ऐश्वर्यमस्तु दक्षिणा पान्तु भोजनं चास्तु थोडंसं थेंबर पाणी सोडा दीर्घमायुष्य शांती पुष्टिष्ठास्तु एक नमस्कार आणि पोथीची ओम प्रणो देवी सरस्वती वाजे वाजनी नामो वित्रवतु पुस्तकस्य सरस्वत्यै नमः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि पुस्तकस्य सरस्वत्यै नमः आलोद्भव पुष्पाणि पत्राणि समर्पयामि पुस्तकस्य सरस्वत्यै नमः पुष्पमालिकां समर्पयामि सकलोपचारार्थे असं घालून ते घालून घेत नाही माझ्या विचारलं नाही म्हणतात पुस्तकस्य सरस्वत्यै नमः सकलोपचारार्थे गन्धाक्षरपुष्पं समर्पयामि
या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः प्रार्थनां समर्पयामि नमस्कार आपल्या गुरुदेवांना पण नमस्कार. हो ते ताट घेऊन